सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलंय. एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. रोहिणा जिल्हा परिषद गट व आठवडा पंचायत समिती या गटामधून जे आहेत ते सुधाकर शृंगारे यांची कन्या सुप्रिया सुधाकर शृंगारे या रिंगणामध्ये उतरले आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ त्यांचा प्रचार करण्यासाठी माझ्यासोबत पंकजा मुंडे आहेत. त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. सध्या रोहिणा जिल्हा परिषद गट व आठवडा पंचायत समिती गणातून आपण आपले उमेदवार उभे केलेत. काय विजन असणार आहे उमेदवाराचं, नेमकं कोणतं विजन घेऊन तुम्ही उभा केले? उमेदवारांचं विजन एवढ्या लवकर सांगता येणार नाही. ते विजयी होतील जे मोदींचं विजन आहे, जे आमच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचं विजन आहे, आमचं विजन आहे तेच त्यांचं असेल, विकासाचं विजन. जवळपास आम्ही 14 गावं फिरलो. 14 गावापैकी 12 गावामध्ये रिस्पॉन्स चांगला आहे भाजपाला. भाजपाला रिस्पॉन्स चांगला आहे. विजय निश्चित आहे. विजय निश्चित आहे. आता एक शेवटचा संवेदनशील प्रश्न आहे. अजितदादा पवार यांच्या जाण्यानं युतीमध्ये काही पोकळी निर्माण होईल का असं वाटतंय का? अजिबात असं होणार नाही. त्यांचं जाण्याने खूप दुःख आहे, खूप मोठी पोकळी आहे, पण युती कायम राहील. तर अजित पवार यांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झाली असं पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे. आणि सुधाकर शृंगारे यांची कन्या सुप्रिया शृंगारे यांच्या प्रचार आमचा प्रेसला सुद्धा जाऊ दे ना. एवढा खरंच नाही गाव